नमस्कार मित्रांनो, आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण नेहमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता, पण हल्ली सबस्क्राईब करण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः 1500-1600 व्ह्यूज जातात, पण ते 1516 ज्यांनी बघितले ते लोक सबस्क्राईब करत नाही. तेव्हा कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचे व्हिडिओज कंटेंट्स तुमच्यासाठी घेऊन येणं शक्य होईल. आणि लाईक शेअर तर कराच, कारण हा विषय मेडिक्लेम असा आहे की याच्यामध्ये जर तुम्ही ज्यांना मेडिक्लेम हवा आहे त्यांना जर हा व्हिडिओ पाठवला तर त्यांना मेडिक्लेम घेण्यासाठी अतिशय सुविधा होणार आहे किंवा त्यांना त्याच्यामधल्या खाचाखोचा कळणार आहेत. माझा प्रयत्न आहे की यामध्ये वेगवेगळ्या जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरती विस्तृत विवरण लोकांपर्यंत जावं. आजचा जो सब्जेक्ट आहे याच्यातला भाग 5वा तो आहे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मेडिक्लेममध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन काय असतं याच्यामधलं तुमच्या एजंट्सनी तुम्हाला माहिती दिली असेल. अर्थात कितपत दिली असेल, कारण त्या एजंट्सची कितपत जाणीव आहे त्याच्याप्रमाणे असेल. किंवा एक साधा मोगम तुम्हाला सांगितलं असेल की हॉस्पिटलच्या आधीचा खर्च आणि हॉस्पिटलमधनं आल्याचा खर्च हे तुम्हाला त्याच्यामध्ये कवर आहे. किती आहे तर 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस अशा पद्धतीचं कवर आहे. आता वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने कवर्स मिळतात. माझ्या मते सर्वोच्च कवर ज्या कंपनीचं असेल म्हणजे 90 दिवस आणि 180 दिवस, म्हणजे एवढं कवर ज्या कंपनी देत असेल त्या कंपनीची पॉलिसी आपण जरूर घ्यावी चूज करताना. तेव्हा हाही एक फॅक्टर जो आहे तो आपल्या पॉलिसीमधला आपण जरूर तपासावा. आता प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये काय असतं तर प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये तुम्ही एखादा आजार तुम्हाला झालेला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी तपासण्या करत असता, म्हणजे CT स्कॅन, MRI, सोनोग्राफी किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत या सगळ्या टेस्ट तुम्ही करत असता. आणि या टेस्ट केल्यानंतर त्याच्या रिपोर्ट्समधून डॉक्टर्सना असं कळतं की तुम्हाला आता कुठला तरी गंभीर आजार झालेला आहे, तर या आजारासाठी तुम्हाला ऑपरेशन करणं किंवा एखादं ॲक्टिव्ह ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. ऑपरेशन शब्द थोडासा म्हणजे मी उगीच वापरला. प्रत्येक वेळेस काय ऑपरेशन करत नाहीत, पण ॲक्टिव्ह ट्रीटमेंट मात्र होते. मग त्याच्यामध्ये ऑपरेशन म्हणजे कॅथलॅबमध्ये ऑपरेशन करणं वगैरे वगैरे सगळं आलं. तर तुम्हाला हे करणं आवश्यक आहे का ह्याची चाचपणी करण्याचं काम जे आहे ते प्री हॉस्पिटलायझेशन या हेडखाली किंवा या घटकाखाली येतं. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. बरेचदा प्री हॉस्पिटलायझेशन करताना ज्या टेस्ट आपण करतो त्या सगळ्या टेस्टच आपल्याला कवर होतात का तर ते बघणं आवश्यक आहे. कारण बरेचदा काय होतं की काही लोकांना पूर्वदत्त आजार असतात, हायपरटेन्शन, डायबिटीस, किडनी रिलेटेड डिसीजेस, लिव्हर रिलेटेड डिसीजेस. आणि या जनरली काय होतं की एकदा टेस्ट करायच्या म्हटल्या की डॉक्टर जनरली सगळ्याच टेस्ट करतात. पण ज्या गोष्टीसाठी तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायचं आहे किंवा होणार आहात तुम्ही ज्या आजारासाठी, तेवढा आजार वगळून बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्या बरेचदा या प्री हॉस्पिटलायझेशन घटकामधनं किंवा या सेक्शनमधनं बाद होतात आणि त्याचा कवर तुम्हाला मिळत नाही. आणि तिथं इन्शुरन्स घेणाऱ्याला फार त्रास होतो की अरे बाबा मी तर तपासण्या करत होतो, मग या सगळ्या तपासण्या मी केल्या, पण बाबा या तुम्हाला प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वदत्त आजार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या फक्त एक प्रायमरी तुमच्या स्वतःच्या टेस्ट म्हणून समजाव्या. त्याच्याबद्दल तुम्ही क्लेम करू नये, कारण क्लेम तुम्ही एका विशिष्ट आजारासाठी करणार आहे ज्या आजाराचं तुम्ही हॉस्पिटलायझेशन करणार आहात. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो याच्यामध्ये आणखीन काय काय असेल तर याचा क्लेम कसा करावा प्री हॉस्पिटलायझेशनचा, तर हा साधारणपणे बराचसा OPDमध्ये कवर होतो. याच्यामध्ये अनरिलेटेड OPDs, नॉन प्रिस्क्राईब्ड मेडिसिन्स, कॉस्मॅटिक आणि OPD कॉस्मॅटिक फॉलोअप्स, ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्टेशन्स या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळत नाहीत. तेव्हा कंपनीशी तुम्ही याबद्दल जरूर बोला.
आणि तुम्ही त्यांना ह्या गोष्टी तुमच्या बिलामध्ये जरूर टाका, पण या गोष्टी मिळत नाहीत हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचा क्लेम कसा करायचा आहे तुम्हाला, तर हा तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही हॉस्पिटलायझेशनचा क्लेम करता त्या हॉस्पिटलायझेशनच्या क्लेमबरोबरच तुम्हाला याचा क्लेम करायचा असतो, किंवा तुम्हाला वेगळा काहीतरी क्लेम याच्यासाठी करायचा आहे असं मुळीच नाही. आता पोस्ट हॉस्पिटलायझेशन, तर पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे एकदा कुठल्या तरी ऑपरेशन वगैरे जर तुम्ही केलं, प्रोसिजर केलं, ॲक्टिव्ह ट्रीटमेंट घेतली आणि हॉस्पिटलमधनं बाहेर आले, आता बाहेर आल्यानंतर मग अनेक डिस्चार्जनंतर पण बऱ्याच चाचण्या डॉक्टर करायला सांगत असतात, किंवा बरेचदा फिजिओथेरपी हा एक मोठा भाग आहे त्याच्यातला, तो करायला सांगतात. तेव्हा ह्या पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेसचा हा जो आहे तो तुम्हाला या तर त्या सेम क्लेममध्ये तुम्ही म्हणजे 15 दिवसाच्या आत असेल तर जे ऑफकोर्स तुम्ही ते जे काही आहे ते कंपनीचे क्लॉज बारकाईने वाचायला पाहिजेत, की त्यांनी काय सांगितलं आहे की किती दिवसामध्ये तुम्हाला क्लेम दाखल करायचा आहे. जनरली ज्या TPA असलेल्या कंपन्या म्हणजे जिथं तुम्हाला दुसरी थर्ड पार्टी क्लेम सेटलिंग अथॉरिटी आहे तिथे तुम्हाला 15-16 दिवस डिस्चार्जनंतर मिळतात, आणि काही कंपन्या मग डिस्चार्जनंतर तुम्हाला 1-1 महिना पण तुम्ही क्लेम दाखल करायला परवानगी देतात. तर तुम्ही तुमच्या क्लॉजमध्ये वाचून तुम्ही त्याचं प्रॉपर आकलन करू शकता. मी तर नेहमी असं म्हणेन की डिस्चार्ज झाल्याबरोबर लगेच एक 5-7 दिवसामध्ये आपण आपला क्लेम दाखल करून टाका, आणि मग त्या क्लेमला पुरवणी क्लेम म्हणून तुम्ही तुमचे जे काही डिस्चार्ज नंतरचे जे तुम्ही गोष्टी करताय, म्हणजे कुठले तुम्ही काय टेस्ट करताय किंवा तुम्ही काही औषधं आणताय, तर त्याचे जर 15-15 दिवसांनी एक पुरवणी तुम्ही क्लेम फॉर्म भरून सबमिट करा. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस क्लेम फॉर्म भरणं अतिशय आवश्यक आहे. क्लेम फॉर्म हा प्रत्येक क्लेम फॉर्मवरती तुम्हाला क्लेम नंबर लिहायचा आहे, आणि मी काल रूम रेंट सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस कॅशलेससाठी किंवा रिएम्बर्समेंटसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार असाल त्यावेळेस तुम्हाला कंपनीकडनं एक क्लेम नंबर जरूर घ्यायचा आहे इंटिमेशनच्या बरोबर, आणि हा क्लेम नंबर तुमच्या पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या प्रत्येक क्लेमबरोबर तुम्हाला लावायचा आहे, की जेणेकरून तो एकच क्लेम मानला जाईल. याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल 45 दिवसाची लिमिट आहे, की डिस्चार्जपासून 45 दिवसापर्यंतचा खर्च जो आहे तो पुरवणी क्लेममध्ये दाखल केला जातो. पण आता काही काही कंपन्या 180 दिवसाचा खर्च करायला लागलेल्या आहेत, तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही पुरवणी क्लेम म्हणून 5-6-8 क्लेम तुम्ही आणखीन दाखल करू शकता, कारण साधारण तेवढा खर्च लोकांचा होतोच. तेव्हा या सगळ्या गोष्टीची फार अतिशय आवश्यक अशी गरज आहे लक्षात ठेवण्याची. डिस्चार्ज समरी हे डॉक्टर्सनी दिलेली डिस्चार्ज समरी जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचदा दाखवलेलं असतं की पोस्ट हॉस्पिटलायझेशन तुम्हाला काय काय करायचं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा चांगला विचार करून तुम्ही प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय हे जर तुम्हाला आता मी सांगितलं त्याप्रमाणे समजलं असेलच, याहूनही जर काही समजलं नसेल, आणखीन खोलात जाऊन याची चर्चा करायची असेल तर आपण कमेंटमध्ये आपल्या कमेंट्स जरूर लिहा, आणि आपण याच्यावरती जरूर चर्चा करू, आणि याच्यासाठी आणखीन लागले तर आपण 1-2 व्हिडिओही याच्यासाठी तयार करू. पण आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कंटेंट पूर्ण वाचा, ऐका, आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आपल्या मित्रांना, आपल्या ग्राहकांना, किंवा आपल्या अशा मित्रांना ज्यांना कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी आत्तापर्यंत घेतलेली नाही आणि आता घ्यायची आहे, तर त्याची पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला जरूर मदत करेल. धन्यवाद.